टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मुंब्रामध्ये आज पहाटेच्या वेळेला घडलेल्या घटनेमध्ये या ठिकाणी 8 ते 10 जण जे आहेत ते जखमी असल्याची माहिती मिळत आहेत। मी सध्या उभा आहे कळवा रुग्णालयामध्ये आणि या रुग्णालयामध्ये 10 जणांना आज त्या स्थानकावरून आणण्यात आलं होतं। त्यापैकी 9 जणांवरती उपचार सुरू आहेत, तर 1 जणाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती डॉक्टरांकडून मिळालेली आहे। सध्या त्यांच्यावरती देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात युद्ध पातळीवरती कुठेतरी डॉक्टर यंत्रणा या ठिकाणी बोलून त्यांचेही उपचार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू आहेत। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर त्यांचे नातेवाईक देखील या ठिकाणी आलेले आहेत। तर मनसे नेते अविनाश जाधव देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी देखील डॉक्टरांशी चर्चा केलेली आहे। नेमकं काय परिस्थिती आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। अविनाशजी, काय नेमकं किती जण जखमी आहेत, काय नेमकी परिस्थिती आहे? अतिशय दुर्दैवी घटना आहे। 2 ट्रेन एकामेकांना, लोकल आणि एक्सप्रेस असे एकामेकांना घासल्यामुळे जे लटकलेली लोक होती ती खाली पडले। त्यात काही मुली पण आहेत आणि 5 जणांचा मृत्यू झाला असं म्हटलं जातं आहे, पण अजून आतमध्ये तशी काही परिस्थिती आम्ही पाहिलेली नाही। पण लोकांना खूप मार लागला आहे, त्यात 2 मुलींनाही मार लागलेला आहे। माझ्याबरोबर भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष पण आहेत आणि ही जी काही घटना आहे ही रोज घडती आहे। तुम्ही जर ठाणा स्टेशनवरनं गेलात त्या साईडला तर रोज कोणीतरी ट्रेनमधनं पडतं, कोणाचा तरी मृत्यू होतो। तुम्ही तिकीट वाटताय, तुम्ही पासेस देताय लोकांना प्रवास करायचे, परंतु ट्रेनची जी साईज आहे, ट्रेनची संख्या तेवढीच आहे, प्लॅटफॉर्मची साईज तेवढीच आहे आणि त्याच्यामुळे ही घटना घडते आहे। ट्रान्सपोर्ट व्यवस्था उत्तम होणं गरजेचं आहे, जी होत नसल्यामुळे हे अनेकांना बळी जावं लागतं आहे। तुम्ही जर आता बँगलोरचं प्रकरण आपण घेतलं, त्या RCBच्या ह्याच्यामध्ये 10 लोकांचा मृत्यू झाला, देशभरात त्याचा गाजाबाजा झाला, बोंबाम झाली। इथे रोज लोक मरत आहेत, त्याचं तुम्ही काय करणार आहात? ही जी काही मुलं आहेत ही तरुण मुलं आहेत, यातले अनेक जण तरुण मुलं आहेत, 26-25 वर्षाची मुलं आहेत, एक पोलीसवाला आहे। ह्या सगळ्यांचा जबाबदार कोण हा प्रश्न आमच्या समोर आहे आणि ह्याच्यावर मला असं वाटतं की योग्य ती जर परिस्थितीवर नियंत्रण आणलं गेलं नाही तर भविष्यात अशा घटना सतत होत राहणार, असे मृत्यूचे तांडव तुम्हाला रोज पाहायला मिळणार। नेमकं बघितलं तर अपघात झाल्यानंतर त्या ठिकाणी कुठला तरी ॲम्ब्युलन्स वगैरेची सुविधा असते, कशा प्रकारे यांना आणलं? कारण त्यांनाही तारेवरची कसरत तुम्हाला सांगतो, हे मध्ये कुठेतरी पडले होते, त्यामुळे तिथे पोहोचेपर्यंत त्यांना वेळ गेला। तिथनं ती रिस्क्यू पोहोचवण्याची जी प्रक्रिया असते त्याला वेळ जातोच आणि त्याला प्रशासनाने जे काही करायचं होतं, जिल्हा प्रशासनाने ती केलेलीच आहे। पण पुढे जाऊन ही गोष्ट कायमस्वरूपी थांबली पाहिजे, यासाठी प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे। ट्रान्सपोर्ट व्यवस्था व्यवस्थित करणं खूप गरजेची आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर आपण पाहू शकतो हा रुग्णालयाचा गेट आहे आणि या गेटच्या आतमध्ये आपण पाहू शकतो या ठिकाणी जो आहेत ते सगळे जे जखमी आहेत त्या जखमीवरती या ठिकाणी उपचार जे आहेत ते सुरू असताना या ठिकाणी दिसून येत आहेत आणि आपण पाहू शकता या ठिकाणी जे जखमीवरती डॉक्टर आहेत ते मोठ्या प्रमाणात उपचार करत आहेत। काही जणांचे नातेवाईक देखील त्यांच्या इकडे आलेले आहेत। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर आज सकाळी जी घटना घडली होती त्या घटनेमध्ये एक्सप्रेस गाडी आणि त्याचबरोबर जी लोकल ट्रेन आहे त्या दोन्ही एकामेकांच्या ज्या वेळेला धावत होत्या त्यावेळेलाच ही अपघात झालेले आहेत आणि त्यामध्ये ज्या पद्धतीने लोकल ट्रेनमध्ये आपण पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि पहाटेचे वेळ चाकरमाने जे आहेत ते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लटकून जे आहेत तो आपला प्रवास करतात, कारण जी गर्दी आहे ती लोकलमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते आणि त्याच वेळेला ही घटना घडल्याचं सांगत आहेत आणि त्याचबरोबर 8 ते 9 जण जे आहेत ते याच्यामध्ये जखमी असल्याचं आता प्राथमिक माहिती आहे। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर 4 ते 5 जणांचा मयत झाल्याची माहिती पहिले मिळत होती, मात्र कळवा रुग्णालयामध्ये आत्तापर्यंत 10 जणांना या ठिकाणी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहेत। त्यापैकी 1 जणाचा मृत्यू झाला आहे, तर 9 जण या ठिकाणी अजून देखील उपचार घेत आहेत। त्याच्यामध्ये एक पोलीस कर्मचारी असेल किंवा शाळेतले विद्यार्थी आणि कॉलेजमधले विद्यार्थ्यांचाही समावेश असल्याची माहिती जी आहे ती या ठिकाणी दिसते। आपल्यासोबत भाजपचे पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की सर, तुम्ही किती वाजता आले, नेमकं तुम्हाला कधी कळालं आणि काय परिस्थिती आहे? ज्यावेळेला टीव्हीला बातमी बघितली त्यावेळेला 1 तासापूर्वी कळवा हॉस्पिटलमध्ये या अपघात विभागामध्ये आलो आहे। एकंदर 10 प्रवासी या ठिकाणी आणलेले आहेत। दुर्दैवी आहे की एक जो प्रवासी जो आहे रेल्वे GRF मधला हा त्या व्यक्तीचं नाव आहे विकी मुख्यादल म्हणून, हा एक व्यक्ती ऑफ झालेला आहे। बाकी 9 ज्या व्यक्ती आहेत त्या जखमी आहेत, त्यांच्यावर उपचार चालू आहे। त्याच्यामधल्या 2 व्यक्ती ह्या सिरियस आहेत, 2 मुली आहेत त्या पण सिरियस आहेत। कळवा हॉस्पिटलमध्ये योग्य उपचार चालू झालेला आहे। फक्त यामध्ये ज्या काही बातम्या टीव्हीमध्ये प्रसारित झाल्यात की 5 जण मयत झालेत, त्या सर्व बातम्या ह्या खोट्या आहेत। या ठिकाणी
जे प्रवासी जखमी आहेत त्याच्यावर तात्काळ उपचार कळवा हॉस्पिटलमध्ये चालू झालेले आहेत. अविनाश जाधव आणि मी या ठिकाणी प्रत्यक्ष आम्ही 1 तासापूर्वी या ठिकाणी आलेलो आहे आणि योग्य तो उपचार डॉक्टर लोक करतायत. त्यांना जे काही सहकार्य पाहिजे ते आम्ही सहकार्य या ठिकाणी करतोय. एकूण किती जण पडल्याची माहिती आहे तुम्हाला? स्टेशन मास्टर असेल किंवा पोलिसांकडनं काय नेमकी तुमची माहिती? एकूण 10 जण पडलेले आहेत आणि 10 जण जखमी झालेले आहेत. 1 जण ऑफ झालेला आहे. एवढी इथपर्यंत माहिती आहे. सर्व पेशंट हे कळवा हॉस्पिटलमध्ये आणलेले आहेत. कुठल्याही दुसऱ्या हॉस्पिटलला पेशंट घेऊन गेलेले नाही आहेत. तरी मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी जे आहे ते कळवा रुग्णालयामध्ये सगळे रुग्ण जे ते आणण्यात आलेले आहेत. एकूण 10 जण त्यावेळेला पडले असतील आणि 10 जण जखमी झालेल्याची माहिती. आणि त्यानंतर या ठिकाणी 10 पैकी 1 जणाचा मृत्यू जो आहे तो या ठिकाणी झालेल्या रुग्णालयांची माहिती जी आहे ती मिळालेली आहे. आणि या ठिकाणी 1 जणाचा मृत्यू तर 9 जणांचा उपचार अजून देखील या ठिकाणी सुरू असल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाकडनं मिळत आहे. कॅमेरा पर्सन गणेशसह सुनील जाधव, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.